हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर फर्स्टचे 2 चॅप्टर बघितलेले आहेत. आज आपण पेपर सेकंड सुरू करत आहोत आणि पेपर सेकंडचं पहिलं चॅप्टर आहे डिफरन्सिएशन. द डिफरन्सिएशन ही कन्सेप्ट अतिशय सोपी आहे आणि जी तुम्हाला जनरली इथून पुढे बऱ्याचदा यूज करायची आहे. ओके, डिफरन्सिएशन मध्ये पहिला पॉइंट आहे डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. ओके, मग काय डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन? The derivative of f of x with respect to x at x is equals to a is given by f dash of a which is equals to limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. ओके, म्हणजे काय की तुम्हाला f of x हे जे फंक्शन आहे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x साठी at point x is equals to a. x is equals to a या पॉइंट साठी तुम्हाला f of x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x. मग तो कसा मिळणार आहे? डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय म्हणून दिलेल्या फंक्शन f of x च्या ऐवजी काय झालं? f dash of a. f dash झाला, फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणून f dash. x च्या जागी a झाला कारण तुम्हाला at x is equals to a या पॉइंटला सांगितलेलं आहे f dash of a which is equals to limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. मग f of x h च्या जागी तुम्ही रिप्लेस करणार आहात a, म्हणजे तुम्हाला हा f of a मिळणार. मग व्हॉट इज दिस h? h इज द स्मॉल इन्क्रीमेंट इन युअर पॉइंट, म्हणून ते काय झालं f of a plus h. म्हणजे ते x आहे जिथे a plus h टाकणार तुम्ही त्या फंक्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आणि त्या फंक्शनची f of a plus h ची व्हॅल्यू पुट करणार मायनस f of a ची व्हॅल्यू पुट करणार. हा h पण असाच असणार आहे. मग h कॅन्सल होईल कारण h कोणाकडे जातोय? h टेंड्स टू 0. h ची व्हॅल्यू कोणाकडे चाललेली आहे? 0 कडे चाललेली आहे. आणि ज्या फंक्शनचा डिनॉमिनेटर 0 आहे ते फंक्शन काय होतं? नॉट डिफाईन होतं. म्हणून तुम्हाला हा h काय करावा लागणार आहे? न्यूमरेटरच्या काही कॅल्क्युलेशन h काय करावं लागणार आहे? कॅन्सल करावं लागणार आहे आणि मग तुम्हाला हे लिमिट इथे अप्लाय करावं लागणार आहे. ठीक आहे, तसंच डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन रिप्रेझेंट करते. द डेरिव्हेटिव्ह इज डिफाइंड फॉर f of x at any point x on the open interval as f dash of x which is equals to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. म्हणजे इथे जर तुम्ही त्या पॉइंट साठी ते फाइंड करत होता, इथे ते ऍज इट इज त्या फंक्शन साठीच तुम्ही काय करता आहात? फाइंड करता आहात. म्हणून काय म्हटलंय की डेरिव्हेटिव्ह डिफाईन करतोय f of x या फंक्शनला ओपन इंटरवल मध्ये f dash of x is equals to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. ओके, या फॉर्ममध्ये ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या 11च्या टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला लेंदी फॉर्म मध्ये एक्सप्लेन करून दिल्या आहेत. ह्या काय कन्सेप्ट आहेत तर फक्त त्यांनी डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन रिप्रेझेंट करून दिलेली आहे. ओके, हे जे तुम्हाला डेफिनेशन सांगते आहे याला फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतात. आणि हा जो काही फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरून म्हणजेच फर्स्ट प्रिन्सिपल वापरून तुम्ही हे जे काही सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत डेरिव्हेटिव्हचे हे तुम्ही फाइंड करू शकता. तसं तर हे स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे, पाठांतरच करायचे आहे. पण जर एखाद्या वेळेस नाही आठवलं किंवा चुकीचं होत आहे असं वाटतं आहे, तुम्ही फर्स्ट प्रिन्सिपलची डेफिनेशन वापरून त्याचं ऍक्च्युअल सोल्युशन मिळवू शकता. म्हणजेच काय की ही सगळी जी काही फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हची तयार केले गेलेले आहेत, फाइंड केले गेलेले आहेत, ते सगळे बाय युझिंग दिस डेफिनेशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह फर्स्ट प्रिन्सिपलनी ते फॉर्म्युलेचे आन्सर्स मिळवले गेलेले आहेत. ओके, दिस इज अबाउट द डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ते काय आहे तर f of x हे फंक्शन आहे, तुम्हाला x या पॉइंटला ते फाइंड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे f dash of x is equals to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. f of x तुम्हाला ऑलरेडी दिलेला असणार आहे. f of x plus h तुम्ही फाइंड करताना फक्त x च्या जागी रिप्लेस करणार x plus h. मग ते जे काही फंक्शन येईल ते फंक्शन डिनॉमिनेटरला h हे फंक्शन सॉल्व्ह करून घ्यायचे आणि त्या फंक्शनला लिमिट अप्लाय केलं की तुम्हाला दिलेल्या f of x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह f dash of x मिळणार आहे. ओके,
मग आता स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुमचे फॉर्म्युलेज काय आहेत ते बघूया. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आहे 0. एनी कॉन्स्टंट फंक्शन तुम्ही घेतलं, के असो, सी असो, 1 to 100 एनी नंबर असो, कुठल्याही नंबरचा किंवा कुठल्याही कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला नेहमी मिळणार आहे 0. आणि हा कॅल्क्युलेट केला गेला आहे ऑल्सो बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल. ठीक आहे. त्याच पद्धतीने एक्स रेज टू एन. आता रेज टू एन आहे, मग इथे कोणतंही फंक्शन असणार किंवा कोणतीही व्हॅल्यू असणार. मग एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला काय मिळाला तुम्हाला? एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. जे फंक्शन रेज टू आहे ते पुढे येणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे पुढे येऊन, आणि रेज टू पॉवर त्याची 1 ने काय कमी होणार आहे? कमी होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे एक्स क्यूब. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तुम्हाला, तर तो कसा मिळेल? ती पॉवर काय आली? पुढे आली, बरोबर आहे. एन पुढे त्याला काय झालंय? मल्टिप्लाय झालं. एक्स रेज टू ही पॉवर 1 ने काय झाली आहे? त्याच्या रेज टू पॉवरला कमी झाली आहे. मग 3 मायनस 1 काय मिळेल तुम्हाला? 2. म्हणजे तुमचं एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? 3x स्क्वेअर. अशाच पद्धतीने तुम्ही कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढू शकणार आहात. तर इथे एक्स रेज टू 6 असेल, एक्स रेज टू 6 असेल तर काय होईल? 6 एक्स रेज टू 6 मायनस 1 5. म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह मिळेल तुम्हाला? 6 एक्स रेज टू 5 इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. ओके. पण आता तुम्हाला हे फंक्शन दिलं असेल y इज इक्वल्स टू एक्स क्यूब, आणि याचा डेरिव्हेटिव्ह मी फाइंड केला 3x स्क्वेअर. ठीक आहे. मग विथ रिस्पेक्ट टू काय फाइंड करताय तुम्ही? x फाइंड करताय, म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह होणार आहे dy बाय dx, आणि याचा आन्सर तुम्हाला मिळाला आहे 3x स्क्वेअर. ह्या पद्धतीने तुम्ही ते रिप्रेझेंट करणार आहात. की डेफिनेशन सुद्धा कशी रिप्रेझेंट होते? याच पद्धतीने रिप्रेझेंट होते, बरोबर. इथे फंक्शन काय होतं? एफ ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं तर तुम्हाला काय मिळालं? एफ डॅश ऑफ एक्स मिळालं, बरोबर आहे. तसंच वायचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा होता, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला? dy बाय dx मिळाला, आणि यालाच म्हणू शकता तुम्ही y डॅश सुद्धा. ओके. अशा पद्धतीने हा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? रिप्रेझेंट होणार. म्हणजे y हे फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x फाइंड करताना रिप्रेझेंट होणार आहे dy बाय dx, आणि तेच dy बाय dx तुम्ही रिप्रेझेंट करू शकता y डॅश सुद्धा. ओके. पुढे एक्स रेज टू एन डेरिव्हेटिव्ह आहे एन एक्स रेज टू एन मायनस 1. कसे ऍप्लिकेबल होणार आहे ते आपण वेगवेगळ्या एक्झाम्पल्स मध्ये बघणारच आहोत. आणि इथे सुद्धा तुम्हाला मी एक छोटंसं एक्झाम्पल दाखवलं की y इज इक्वल्स टू एक्स क्यूब असेल, त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं होणार आहे? 3x स्क्वेअर होणार. ओके. नेक्स्ट आहे 1/x. 1/x म्हणजे एक्स की कुठलंही फंक्शन असेल. ठीक आहे. मग ते अप्लाय करताना कसं होईल ते? -1/x स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे ते फंक्शन निगेटिव्ह साईन येईल, आणि त्या फंक्शनची रेज टू पॉवर काय होणार आहे? स्क्वेअर होणार आहे. ओके. नेक्स्ट आहे 1/x रेज टू n. त्याचं होणार आहे -n/x रेज टू n प्लस 1. जी पॉवर आहे ती न्यूमेटरला निगेटिव्ह फॉर्म मध्ये येणार आहे, आणि खाली ती पॉवर 1 नी इनक्रीज होणार आहे, म्हणून -n/x रेज टू n प्लस 1. पुढे आहे रूट x. त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट x. ओके. साइन x चा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. फॉर्म्युले सगळे लिहिलेले आहे. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स. त्यानंतर टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स. नंतर सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स टॅन एक्स. त्यानंतर कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ई रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे ई रेज टू एक्स. ए रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे ए रेज टू एक्स लॉग ए. त्यानंतर लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x, आणि लॉग एक्स टू द बेस ए चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x लॉग ए. ठीक आहे. हे सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला लर्नच करायचे आहेत, आणि जरीही ते लर्न नाही झाले तर बाय युझिंग धिस डेफिनेशन, बाय युझिंग द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्ही हे सगळे फॉर्म्युले फाइंड करू शकता. ओके. मग कसं फाइंड करू शकता? फंक्शन काय दिले? एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू फॉर एक्झाम्पल साइन एक्स दिले. ठीक आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला? साइन एक्स दिली, बरोबर आहे. मग इथे काय आहे? साइन एक्स आहे. इथे काय आहे? साइन एक्स प्लस एच आहे, आणि खाली काय आहे? एच. मग साइन एक्स प्लस एच साठी तुम्हाला साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज करून साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी त्या पद्धतीने ऑपरेट करून ज्या टर्म
कॉमन येईल तर निगेटिव्ह कॅन्सल होणार आणि राहिलेल्यासाठी तुम्ही काय अप्लाय करणार, लिमिट अप्लाय करणार, त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे कॉस एक्स. अशा पद्धतीने फर्स्ट प्रिन्सिपल वापरून तुम्ही हे सगळे फॉर्म्युले कॅल्क्युलेट करू शकता. ऍक्च्युली 11च्या टेक्स्टबुक मध्ये हे सगळं झालेलं आहे. हे तुम्हाला मी चॅप्टरचं इंट्रोडक्शन देते आहे, त्यामध्ये हे पुन्हा रिवाइज होतं आहे. त्याच पद्धतीने फिजिक्स मध्ये सुद्धा तुम्ही डेरिव्हेटिव्हचं फर्स्ट प्रिन्सिपल शिकला आहात आणि ही फॉर्म्युले सुद्धा तुम्ही तिथे ऍप्लिकेबल केलेले आहेत फिजिक्समध्ये. ओके, या सगळ्यानंतर आपण अजून एक कन्सेप्ट बघणार आहोत, ते म्हणजे रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्हचे 3 रूल्स आहेत. मग ते रूल्स कशाचे आहेत, तर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. या तिघांसाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे रूल्स म्हणजेच डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज रिप्रेझेंट करून दिलेले आहेत. ठीक आहे. इफ u and v are the differentiable functions काय झालंय की तुम्हाला u आणि v हे डिफरन्शिएबल फंक्शन्स दिलेले आहेत ऑफ x या पॉइंट साठी. ठीक आहे. मग y इज इक्वल्स टू u प्लस मायनस v. ठीक आहे. u आणि v हे 2 वेगवेगळे डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत. त्यांची तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन जर करायचं असेल तर हे कसं होणार, देन y चं फंक्शन मग अशा आपण केलं dy बाय dx. मग dy बाय dx काय घेतलं, कारण आपण काय घेतो विथ फंक्शन म्हणजे विथ रिस्पेक्टिव्ह x साठी घेतो आहोत, म्हणून ते काय झालं y इज इक्वल्स टू dy बाय dx विच इज इक्वल्स टू du बाय dx प्लस मायनस dv बाय dx. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही काय करता की तुम्हाला y इज इक्वल्स टू, आता हे प्लस मायनस म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस असणार, दोन्ही सायमल्टेनियसली नाहीये. मी तुम्हाला ते एक्सप्लेन करताना दोन्ही ऑपरेशन्स एकत्र दाखवलेले आहेत, पण ते सेपरेट आहेत. आपण फक्त फॉर्म्युलेज बघतोय म्हणून 2 सेपरेट फॉर्म्युले लिहिण्याच्या ऐवजी एकच फॉर्म्युला लिहिलेला आहे. ओके. y इज इक्वल्स टू u प्लस v याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड करायचा आहे विथ रिस्पेक्टिव्ह फंक्शन x. विथ रिस्पेक्टिव्ह फंक्शन x. मग आपण काय करतो आहोत, y चा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्टिव्ह x, dy बाय dx मिळालं dy बाय dx. ठीक आहे. आता y या फंक्शनचा विथ रिस्पेक्टिव्ह x डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल तर ते काय ddx ऑफ y फंक्शन, ddx ऑफ y फंक्शन. म्हणून ते काय झालं dy बाय dx. म्हणून ते काय मिळालं dy बाय dx. ओके. तसंच u या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण घ्यायचा विथ रिस्पेक्टिव्ह x, म्हणून ते काय झालं du बाय dx. ऍडिशन असताना ऍडिशन, सबट्रॅक्शन असताना सबट्रॅक्शन. पुन्हा v या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्टिव्ह x, म्हणून ते काय झालं dv बाय dx. ओके. दिस आर द फर्स्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह फॉर ऍडिशन अँड subtraction, that is y is equals to u plus minus v. Then you can find on this way dy by dx is equals to du by dx plus minus dv by dx. हे ऍडिशन साठी आणि सबट्रॅक्शन साठी झालं. ठीक आहे. सेकंड आहे y is equals to u into v फॉर मल्टिप्लिकेशन. 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन चा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड केला जाणार आहे. देन तुम्ही हे फंक्शन सॉल्व्ह करू शकता. देन y चं पुन्हा होणार आहे dy बाय dx विच इज इक्वल्स टू 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन तुम्ही कसं करणार आहात तर u घेणार एकदा आणि v चा डेरिव्हेटिव्ह घेणार. v चा डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे dv बाय dx. ठीक आहे. 2 डेरिव्हेटिव्ह घेतोय की नाही. मग आपण पहिले काय केलं, u तसाच ठेवला, v चा डेरिव्हेटिव्ह घेतला. नंतर काय करणार आहोत, v तसाच ठेवणार आहोत आणि u चा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. ओके. मग पहिले ठेवला u तसाच dv बाय dx प्लस v तसाच du बाय dx. नंतर सेकंड फंक्शन तसंच ठेवलं आणि पहिल्या फंक्शनचं काय घेतला, डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला साइन x इंटू कॉस x यांचं मल्टिप्लिकेशन दिलेलं असेल, तुम्ही काय करणार, पहिले साइन x तसंच घेणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस x घेणार. मग कॉस x चा डेरिव्हेटिव्ह काय होता मायनस साइन एक्स. ओके. प्लस कॉस एक्स असंच ठेवणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स तो काय आहे
कॉसेक्स अशा पद्धतीने तुम्ही काय करणार ते डेरिव्हेटिव्हचे फंक्शन्स अप्लाय करत जाणार आहात. ठीक आहे. ऍडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन झालं, आता डिव्हिजन राहील. ओके. मग थर्ड आहे y इज इक्वल्स टू u अपॉन v. हे जर फंक्शन असेल तर त्याचं कसं अप्लाय करणार डेरिव्हेटिव्ह, त्यासाठी फॉर्म्युला आहे दे dy बाय dx इज इक्वल्स टू सेकंड फंक्शन v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. अशा फॉर्म मध्ये काय करणार आहात तुम्ही, डिवाइड असलेल्या दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय करणार आहात, फाइंड करणार आहात. मध्ये काय आहे v डेरिव्हेटिव्ह ऑफ u परत u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर. आणि मल्टिप्लिकेशन असताना पॉझिटिव्ह साइन आहे, डिव्हिजन असताना निगेटिव्ह साइन. दीज आर द 3 rules for derivative for addition, subtraction, multiplication and division. यासाठी तुम्हाला हे 3 रूल्स दिलेले आहेत. ओके. अप्लाय करताना आपण हे बघणार आहोत की कसं अप्लाय होतं. अतिशय सोपं आहे, समजायलाही डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर सोपा आहे. फक्त त्याची डेफिनेशन म्हणजेच डेरिव्हेटिव्हचं फर्स्ट प्रिन्सिपल आणि जे बेसिक फॉर्म्युले आहेत, जसे आता मी तुम्हाला ह्या चार्टमध्ये जे बेसिक फॉर्म्युले लिहून दिले ती जर लर्न झाली तर डेरिव्हेटिव्ह ह्या चॅप्टरच्या पुढचे जे फंक्शन्स आहेत, कॉम्पोजिट फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन, यात ते कसे अप्लाय केलेले आहेत ते आपण बघणार आहोत. 11th स्टँडर्ड मध्ये हे जे काही आज शिकवलं आहे हे तुमचं बेसिक आहे आणि हे ऑलरेडी 11th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. 11th स्टँडर्ड मध्येच्या टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे. ओके. फक्त काय काय बघितलंय आज आपण, डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, definition of derivative at point A, some standard formulas of derivative and 3 rules are derivatives. Okay. आणि यावरच आपण हे सगळं लक्षात ठेवून पुढच्या कन्सेप्ट शिकणार आहोत.